राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. कुणी शुभेच्छा देतंय, कुणी पेढे भरवतंय, तर कुणी जल्लोष करतंय. पण या सगळ्या आनंदासोबतच एक गोष्ट मात्र पाठ सोडत नाहीये आणि ती गोष्ट म्हणजे अजित पवारांची जुनी वक्तव्य. सध्या आनंद साजरा करणारे अजित पवार उद्धव ठाकरेंकडून पक्षचिन्ह गेलं तेव्हा काय म्हणाले होते याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बघूया यावरचाच आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या. बोलणाऱ्या नेत्याला राजकारणात जास्त महत्त्व मिळतं. जो जास्त बोलतो तो जास्त प्रसिद्ध होतो. जो रोखठोक बोलतो त्याची स्पष्ट वक्ता म्हणून प्रसिद्धीही होते. पण अनेकदा स्पष्ट बोललेल्या गोष्टी परिस्थिती बदलल्यानंतर अंगलट येण्याची शक्यता असते. अजित पवारांचं सध्या हेच झालंय. जेव्हा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलं तेव्हा अजित पवार महाविकास आघाडीत होते. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला होता. पण नंतर जे काही घडलं त्यामुळे आता त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. मनसेनं अजित पवारांचा जुना व्हिडिओ एक्स वरून पोस्ट केलाय. ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूरपर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का याचाही विचार झाला पाहिजे. अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? ही पोस्ट करताना मनसेकडून राष्ट्रवादी नेत्यांच्या नावाचा उपयोग करत एक संदेशही देण्यात आलाय. भुजांमध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का? वाह रे पठ्या. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसल्यामुळं कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया देताना जपून बोललं पाहिजे याची कदाचित आता अजित पवारांना जाणीव झाली असावी. त्यामुळेच मंगळवारच्या पत्रकार परिषदेत अजितदादा ताकही फुंकून पिताना दिसले. पत्रकारांच्या बऱ्याच प्रश्नांवर त्यांचं एकच उत्तर ऐकायला मिळालं. ते म्हणजे मला यावर बोलायचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे आणि नो कमेंट्स. पवार जी ने कहा था, किया था, अब वो जहां भी खड़े होंगे वहां पार्टी का निर्माण फिर हो जाएगा. ठीक है ना, जयंतरावना काय बोलायचं तो त्यांचा अधिकार है. उनको जो भी बताना है, जो भी कहना है वो उनका अधिकार है. उसके बारे में नो कमेंट्स. आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, आम्हाला काम करायचंय. दुसरं म्हणजे अजित पवार हा राज ठाकरेंचा जणू आवडता विषय आहे. अजित पवारांची मिमिक्री करण्याची संधी राज ठाकरे सहसा सोडत नाही. मी तुला दिसलो का गाडीमध्ये? मी झोपलो होतो का? मी होतो का तिथं? निर्लज्जपणाचा कळस चालू आहे महाराष्ट्रामध्ये. निर्लज्जपणाचा कळस. आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला. अरे कशाला खोटं बोलताय? 6 दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोनकळ इथे आले लगेच सगळेजण. पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी रुपये मी जाहीर करत आहे. घंटा आहेत का हातात तुझ्या? उगा बुडबुडे फोडायचे आपले, काय वाटेल ते करायचं. तर इतरांवर टीका करणाऱ्या मनसेला आता प्रकाश महाजनांनी घरचा आहेर दिलाय. 46 वर्षापूर्वी शरद पवारने आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपले वरिष्ठ नेते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूप असला. मला वाटतं कालच्या निवडणूक आयोगाचा निकाल हा शरद पवारच्या काळजात कट्यार घुसवणारच निघाला. आणि ती कट्यारसुद्धा अजित पवारनं घुसवावी यासारखा दैव दुर्विलास कुठला नाही. थोडक्यात काय, राजकीय नेत्यांनी नवनव्या युत्या आणि आघाड्या करून कितीही विक्रम केले तरी जुनी वक्तव्य वेताळाप्रमाणे पाठीवर येऊन बसणार हे मात्र नक्की. आता विक्रम करणं टाळायचं की बोलणं टाळायचं ही प्रत्येकाची चॉईस आहे. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी.